नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थीसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्येवरील क्रिया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भागाकार, ज्याची विद्यार्थ्यांना भीती वाटते. परंतु भागाकाराचा जर आपण अर्थ समजून घेतला तर आपल्या मनातील भागाकाराबद्दलची भीती नक्कीच नष्ट होऊ शकते. तर चला बघूया भागाकार म्हणजे काय. भागाकार म्हणजे काय? भाग करणे. कसे भाग करणे? समान भाग करणे. एखाद्या वस्तू असतील किंवा रुपये असतील, ते काही विशिष्ट लोकांना समान वाटणे, सारखे वाटणे. वाटणे म्हणजे भागाकार. वाटणे, भाग करणे, हिस्से करणे, समान हिस्से करणे. तर त्याचा अर्थ होतो भागणे किंवा भागाकार करणे. इथे एक उदाहरण बघूया आपण. 3195 हे भागाकाराचे चिन्ह आहे. भागिले 25 म्हणजे एवढ्या वस्तू आहेत, 3195 वस्तू आहेत, त्या 25 जणांना वाटायच्या सारख्या प्रमाणात, किंवा एवढे रुपये आहेत. याचा अर्थ असा होतो की 25 जणांना सारखे वाटले तर किती येतील. तर आपण बघूया भागाकार कसा करतात ते. ही एक भागाकार करण्याची पद्धत आहे. या चिन्हामध्ये आपण ही संख्या लिहिली मोठी. कधी पण मोठ्या संख्येलाच लहान्या संख्येने भागतात. 3195 भागिले 25. आता 25चा पाडा तयार करायला आपल्याला 25 एक 25 31 असल्यामुळे 25 एक 25. खाली आपण उत्तर काढले 6, वरून घेतले 9, झाले 69. पुन्हा 25चा पाडा म्हणावा लागला आपल्याला. 69च्या जवळपास संख्या आहे का बघा, पुढे जायचं नाही. 25 एक 25, 25 दोन्ही 50, खाली उत्तर आलं 19, वरून घेतले परत 5. आता झाले 195. आता 195 25च्या पाड्यात चेक करायचं आहेत किंवा नाही, तर नाही. नसतील तर मग काय करायचं, 195च्या जवळपासची संख्या, एकदम लगतची अगोदरची संख्या, पुढे जायचं नाही. 25 7 175, 25 7 175. काढलेलं आहे उत्तर आपण या ठिकाणी 20 आलेले आहेत. आता 20 हे 25 पेक्षा लहान झाले, त्यामुळे पुढे भागाकार जाणार नाही. करायचं असेल तर पॉईंट मध्ये करता येतो, पण इथे दशांश चिन्ह घ्यावं लागते मग परत. तर हे याला आपण रिमेन म्हणतो, बाकी, रिमाइंडर, बाकी है ना. भागाकाराला वरचं जे उत्तर आलं ते भागाकार. कोटेंट म्हणजे याचा अर्थ असा होतो की 25 जणांना हे समान वाटले तर 127 येतील. हे त्याचं उत्तर झालं 127. हे झालं भाजक आणि हे झालं भाज्य. ज्याला आपल्याला भागायचं आहे, ज्याला आपण भागले ते भाज्य, याला भाज्य म्हणतात मराठी. कोटेंट, डिव्हिजर, डिव्हिडंट आणि रिमाइंडर, बाकी, असा असतो भागाकार. मग इथे तुम्हाला किती मोठी संख्या असली, 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे, 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने भागणे, या भागाकारात सेम अशीच क्रिया करायची असते. त्याचे काही सूत्र आहेत, ते नियम आहेत बघा. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. नेहमी असंच असते हे प्रमाण. भाज्य म्हणजे काय असते, भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार केला आणि त्यामध्ये जर बाकी मिळवली की तुम्हाला हे उत्तर येणार, म्हणजे त्याला आपण भाज्य म्हणतो, ज्या संख्येला आपण भागलेला आहे ते. गुणाकार व भागाकार या परस्पर विरोधी क्रिया आहेत. जसं बेरीज आणि वजाबाकी परस्पर विरोधी क्रिया आहे. बेरीज म्हणजे मिळवणे, वजाबाकी म्हणजे करून घेणे. तसंच गुणाकार म्हणजे पट करणे, वाढवणे सारख्या प्रमाणात, तर भागाकार म्हणजे कमी करणे, भाग करणे. परस्पर विरोधी क्रिया आहे. 9 गुणिले 5 45 होते. तर या 45ला 5 ने किंवा 9 ने भागलं तर उत्तर ते येणार बघा. 45 गुणिले 9 या तिघांचाच संबंध आहे. गुण्य गुणक गुणाकार, तसं भाज्य भाजक भागाकार. बघा, 9 ने भागलं 5 उत्तर येणार आणि 5 ने भागलं तर 9 उत्तर येणार. म्हणजे या परस्पर विरोधी क्रिया आहेत. 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर 0च येते. कारण 0 मधून काय वाटणार आपण, 0चे काय हिस्से करणार. 0 भागिले किती जण असले आपण, सारखे वाटायचे तर 0च येणार सगळ्यांना. म्हणून 0ला कोणत्याही संख्येने भागल्यास उत्तर 0 हेच येते. अशा प्रकारे तुम्हाला भागाकारावरचे काही पुढील उदाहरणे पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.